नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मेंदूचे आजार आणि मतिमंदत्वावर असणारे स्टेम सेल उपचार. आणि विषयी चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध स्टेम सेल तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांची. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांचं व्यक्तिमत्व आता संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असं आहे. सर्व जनजागृतीपर कार्यक्रमातून खास करून मेंदू विकार आणि मतिमंदत्वावर असणाऱ्या स्टेम सेल उपचारांविषयी त्या नेहमी मार्गदर्शन करत असतात. आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये वैद्यकीय शास्त्रामध्ये आमूलाग्र अशी क्रांती झालेली आहे आणि त्याच्यात स्टेम सेल उपचारांचा मोठा सहभाग आहे. आजपर्यंत असं समजलं जायचं की मेंदूचे विविध प्रकारचे आजार, ज्याच्यामध्ये पॅरालिसिस स्ट्रोक सारखा आजार असो, ज्याला अर्धांगवायू लुळेपणा सुद्धा म्हटलं जातं, पक्षाघात म्हटलं जातं, किंवा मेंदूच्या दुखापती झाल्यामुळे होणारा हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी सारखा आजार, लहान मुलांमध्ये खास करून जे मेंदूचे आजार दिसतात विविध प्रकारचे आहेत, न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डरही आहेत. पण काही जन्माच्या वेळी मेंदूला रक्तपुरवठा जो आहे हा कमी झाल्यामुळे, ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे होणारा सेरेब्रल पाल्सी सारखा आजार, क्षमा करा, ज्याच्यामुळे लहान मुलांना अपंगता येऊ शकते, किंवा मस्क्युलर डिस्ट्रॉफी, स्नायू दुर्बलतेसारखा आजार असो. गेल्या काही वर्षात ऑटिझम, ज्याला स्वमग्नता म्हटलं जातं, ह्याचंही प्रमाण आपल्याला वाढलेलं आढळतंय, ज्याचं निदानही पूर्वी ठीक होत नसे. अशा ह्या सर्व प्रकारच्या आजारांसाठी कोणतेही ठोस उपचार उपलब्ध नव्हते. पण स्टेम सेल थेरपीच्या रूपाने आता एक आशेचा किरण निर्माण झाला असं म्हणायला हरकत नाही. आपण नेहमी या उपचारांविषयी मार्गदर्शन घेतोच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उपचारांमुळे रुग्णांमध्ये जे परिवर्तन झालेले ते खास करून आपण आजच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवणार आहोत. आणि हा अनुभव प्रत्येक प्रेक्षकांनी घेण्यासारखा आहे आणि त्यामुळे जरूर हा कार्यक्रम बघा. आणि केवळ ह्या कार्यक्रमापुरताच हा विषय मर्यादित नाही, तर संपूर्ण जनमानसामध्ये ह्याचा अवेअरनेस, याची जागरूकता निर्माण करण्यासाठी आमच्या झी24 तास आणि हॅलो डॉक्टरच्या प्रेक्षकांचंही सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. त्यामुळे पुढे आपण जे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटचे हे नंबर आहेत, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली स्टेम सेल उपचारांच्या बरोबरच भौतिक उपचार उपलब्ध आहेत, ज्याला न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हटलं जातं. ह्या सर्व प्रकारच्या मेंदूच्या विकारांसाठी उपचार उपलब्ध असणारी न्यूरोजन संस्था सीवूड स्टेशन समोर आहे, नवी मुंबई या ठिकाणी कार्यरत. त्यामुळे पुढे जे आपण संपर्काचे नंबर बघत आहात 9920-200-400 हा पहिला नंबर आहे. त्याचप्रमाणे 4113-6565 हा दुसरा नंबर आहे. त्याच्यामागे एसटीडी कोड 022 लावायचा आहे. ह्या दोन्ही नंबरवरती आपण फोन करून मार्गदर्शन घेऊ शकता. त्याचप्रमाणे पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात कन्सल्टेशनही उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. ही सोय खास G24 तास आमच्या प्रेक्षकांसाठी आहे. त्यामुळे जरूर पुढील नंबरवरती फोन करा. पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या वेळेत असताना मॅडम, खास करून स्टेम सेल उपचार म्हटलं की विविध प्रकारचे आपल्या डोळ्यासमोर आज उपचार येतात. पण खास आपल्या संस्थेत जे उपचार होतात त्याला ॲडल्ट स्टेम सेल म्हटलं जातं, ज्याला कोणतेही साईड इफेक्ट नाहीत, अतिशय सोप्या रीतीने केले जाऊ शकतात. तर हे स्टेम सेल उपचार आणि एकंदरीतच त्यांचा असणारा परिणाम मेंदूच्या विकारांवरती, ह्यांच्याविषयी आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा. डॉक्टर महेश, मेंदूच्या आजारांसाठी स्टेम सेल थेरपी खरंच एक मोठं पाऊल आहे. कारण मेंदूचे आजार असे आहेत जे नॉर्मली त्यांच्यासाठी काहीच ट्रीटमेंट नसतं. आणि स्टेम सेल्स जे आम्ही न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये वापरतो ते आहे पेशंटच्या शरीरातलेच. आपण बाहेरचे पण स्टेम सेल्स वापरू शकतो, पण त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स असू शकतात, साईड इफेक्ट्स होऊ शकतात. म्हणून आपण पेशंटच्या शरीरातले, कमरेच्या हाडातून काढलेले स्टेम सेल्स घेऊन आपण मेंदू, मज्जारज्जू किंवा स्नायूचे जे आजार आहेत त्यांना आपण हाताळू शकतो. काही उदाहरणं आपण बघूया, जसं की डाऊन सिंड्रोम आहे, न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स, म्हणजे मेंदूचे जे आजार आहेत जे छोट्या लहान मुलांमध्ये होतं त्यांच्यामध्ये सगळ्यात खूप चांगले इम्प्रूव्हमेंट्स आपल्याला दिसतात. डाऊन सिंड्रोमचा हा बच्चू आहे जो आमच्याकडे 1 वर्षाच्या वयात आलेला, आणि स्टेम सेल थेरपीनंतर त्याची प्रगती खूप पटकन आपल्याला दिसली. हे मंगोल चाइल्ड असतात, त्यांना मेंदूच्या व्यतिरिक्त बाकीही ऑर्गन्समध्ये प्रॉब्लेम असतात, तर ते आधी आपल्याला हाताळावं लागतं. हार्टचं प्रॉब्लेम आधी करेक्ट करावं लागतं, मग मेंदूचं करू शकतो. आणि मेंदूमध्ये मतिमंदता किंवा बुद्धिमत्ता त्यांची कमी असते, बोलण्यामध्ये त्यांना उशीर होतो, चालण्यामध्ये, बसण्यामध्ये. तर मुलामध्ये प्रगती पटकन झाली आणि त्याची समज पण वाढली. तर जितक्या लवकर आपण ट्रीटमेंट सुरू केली तितकं आपल्याला त्याचा प्रतिसाद चांगला मिळतो. स्टेम सेल थेरपीसोबत न्यूरो रिहॅबिलिटेशन किंवा पुनर्वसन हे खूप महत्त्वाचं आहे. जसं आपण बी पेरतो जमिनीत, तर बी पेरल्यानंतर त्याच्यासोबत आपल्याला पाणी, खत सगळं द्यावं लागतं. तसंच स्टेम सेल थेरपी सोबत न्यूरो रिहॅबिलिटेशन, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, काउन्सिलिंग, टीचिंग, स्पेशल एज्युकेशन, ॲक्वेटिक थेरपी हे सगळं करणं आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला चांगली प्रगती दिसेल.
येस मॅडम, ह्या अनुषंगाने, कारण आपण सुरुवात डाऊन सिंड्रोमपासून केली आहे, या अनुषंगाने मला आवर्जून सांगावंसं वाटतं की ऑटिझम हा एक फार मी म्हणूया की फार जागरूकता नसलेला असा विषय आहे. बऱ्याचदा अगदी डॉक्टरांपर्यंत किंवा पेडिट्रिशियनपर्यंत सुद्धा तसा फार त्याच्याविषयी अवेअरनेस आपल्याला दिसत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मागच्या वर्षी आपलं ऑटिझमवरचं आणि ह्या एकंदरीतच असणाऱ्या स्वमग्नतेवरचं पुस्तक हे प्रसिद्ध झालं होतं आंतरराष्ट्रीय स्तरावरती. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रन कार्यरत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खास करून हे ऑटिझमवरील पुस्तक मागील वर्षी प्रसिद्ध झालं, जे आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्यता प्राप्त आहे. ऑटिझमवरती आपण स्टेमसेल उपचारांविषयी मार्गदर्शन घेऊया. एका उदाहरणाद्वारे काय सांगता येईल आम्हाला? हो, नक्कीच ऑटिझमबद्दल जनजागृती करणं खूप आवश्यक आहे, कारण त्याचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. 70 पैकी एका मुलांमध्ये आता ऑटिझम हे डायग्नोज होत आहे. आणि हा जो मूल आहे स्टेमसेल थेरपीनंतर 11 वर्षाच्या वयात आमच्याकडे आला आणि आता तो 15-16 वर्षाचा आहे आणि ते 12वी पास झालेला आहे. आमच्याकडे आला तेव्हा 5वी पण पास होत नव्हता. तो मोठा खूप धडधाकट झालेला होता, स्वतःला इजा पोचवायचा. आता स्टेमसेल थेरपीनंतर शिकतोय व्यवस्थित, एक टीनेजर, नॉर्मल टीनेजर सारखं आपल्याशी बोलतोय, संपर्क साधतोय, त्याची समज वाढली आहे, तो सगळ्यांसोबत व्यवस्थित राहतोय. तर त्याच्यामध्ये प्रचंड इम्प्रूव्हमेंट दिसले. म्हणून निदान करणं खूप आवश्यक आहे. या प्लॅटफॉर्ममधून आम्ही खूप सारे पेशंट्सपर्यंत पोहोचलोय ज्यांना ऑटिझम किंवा स्वमग्नता काय आहे हे पण माहिती नव्हतं. ते आमच्याकडे येतात, डायग्नोसिस होतं आणि ट्रीटमेंट काय आम्ही त्यांना सुचवतो. तर अशा मुलांमध्ये आपण खूप चांगली प्रगती बघतो. तर ऑटिझमसाठी नक्की स्वमग्नता, जिथे मूल चंचल असतं, हायपर असतं, एक जागी बसत नाही, आपल्याकडे बघत नाही, सांगितलेलं ऐकत नाही, ऐकू येतं पण बघत नाही, सांगितलेलं ऐकत नाही, तर अशा मुलांमध्ये खूप चांगली प्रगती होते. आणि नक्कीच ॲटलीस्ट सगळ्यात पहिले निदानासाठी या, हे नक्की. येस, मला वाटतं की डायग्नोसिस होणं फार महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचे जर का आपल्याला लक्षणं दिसली, चंचलता आहे, स्वमग्नता आहे, मूल बघत नाही, दृष्टी देत नाही, त्याला आपण म्हणूया की आय कॉन्टॅक्ट न देणं, अशा स्वरूपाची लक्षणं दिसली तर जरूर संपर्क करा. पुढे जसं आपण संपर्कासाठी नंबर बघत आहात, हे न्यूरोजन संस्थेचे नंबर आहेत. 9920-200-400 हा मोबाईल आहे. लँडलाईन आहे 41136565, ज्याच्या मागे STD कोड 022 किंवा 022 लावायचा आहे. असाच एक सामाजिक दृष्टिकोन असणारा एक आजार आहे ज्याला मेंटल रिटार्डेशन किंवा मतिमंदत्व म्हटलं जातं. कारण एक संपूर्ण कुटुंब हे ह्या मुलाभोवती, आजारी माणसाभोवती फिरत असतं. मतिमंदता हा एक प्रकारे म्हणूया की एक संपूर्ण एक त्याला कौटुंबिक पार्श्वभूमी, एक सामाजिक पार्श्वभूमी आहे. ह्या मुलांना जर कुठे स्वावलंबी बनवता आलं तर मला वाटतं फार मोठी त्यांच्यासाठी एक झेप ठरेल. तर आपण काय सांगता येईल आपल्याला की मेंटल रिटार्डेशनचं एक आपण उदाहरण बघूया आणि त्याविषयी मला मार्गदर्शन करा. हो, आतापर्यंत मतिमंदतासाठी मतिमंद गतिमंद शाळेत टाकायचे आणि स्पेशल एज्युकेशन हे करून मग काही प्रमाणात मदत मिळायची. पण स्टेमसेल थेरपीनंतर खूप आपल्याला फरक दिसतं. हा जो मूल होता त्याला साधं बॉल फेकता यायचं नाही, इतकं त्याची मंदता होती. स्टेमसेल थेरपीनंतर बघा त्याचं रूपच बदललेलं आहे. तो सगळं काही आता व्यवस्थित करू शकतो. तो या वयात आता नंबर्स शिकतोय, म्हणजे कसं काउंटिंग करायचं, शेप्स कसे आहेत, त्याला एक जागी बसून त्याची एकाग्रता वाढली आहे, शिकायची हुरहुर वाढली आहे, सांगितलेलं ऐकतो. तर जर आपण ही गोष्ट आपण लवकर सुरू केली, लहान वयातच त्याला मार्गदर्शन केलं आणि स्टेमसेल थेरपी केलं, तर अशा मुलांमध्ये आपण प्रगती खूप चांगली बघतो. तर जर 11, 12, 13 वर्षात होऊ शकतं, तर 3, 4, 5 वर्षात जर आणलं तर हे मुलं कम्प्लिटली स्वावलंबी होऊ शकतात आणि आपल्या पायावर उभे राहून आईवडिलांवर किंवा सोसायटीवर जे बर्डन आहे ते कमी होऊ शकतं. नक्कीच. येस, आपण हे बघितलं उदाहरण. ह्याच अनुषंगाने स्नायू दुर्बलता हा एक आजार आहे ज्याच्यामध्ये स्नायू कमकुवत जातात आणि काही एक प्रकारच्या ह्या मस्क्युलर डिस्ट्रॉफीमध्ये आयुष्यमान सुद्धा ह्या मुलांचं 22च्या घरात, 21-22च्या घरात असतं आणि हळूहळू हे कमकुवत जाणारे स्नायू अपंगता आणतात. अर्थातच ह्याच्यावरती आपण एक उदाहरण बघूया. आपल्याला डॉक्टर नंदिनी मार्गदर्शन करतायत. मस्क्युलर डिस्ट्रॉफी ज्याला संबोधलं जातं, काय सांगता येईल मॅडम? मस्क्युलर डिस्ट्रॉफी बद्दल माहिती खूप कमी लोकांना असते आणि आजूबाजूला पण तुम्ही काही मुलं बघितलं तर तुम्हाला ओळखू येत नाही. हळूहळू यांचे स्नायू कंपत जातात आणि ते व्हीलचेअरवर येतात. छोटे मुलं जे आहेत, काही असतात जे 20 वर्षापर्यंत त्यांचं आयु असतं. तर स्टेमसेल थेरपी या मुलांचं जीवन पण वाढवतं आणि त्यांना जास्त जास्त चालायला मदत करतं. हा जो मस्क्युलर डिस्ट्रॉफी पेशंट आहे तो आपल्याकडे खूप दूरून आलेला, रायपूरवरून आलेला. तिथे आपण तो स्टेमसेल थेरपी केली आणि तो आता कॉलेजला जातोय, तो आपलं काम व्यवस्थित करू शकतो. त्याचं जे प्रॉब्लेम वाढत आहे ते कुठेतरी थांबलेलं आहे, रोखलं गेलेलं आहे. तर
तर आतापर्यंत काहीही उपाय नसताना अशा मुलांना हे सांगितलं जायचं की तुमचं ठराविक वय आहे, आता डायग्नोसिस झालंय, तुम्ही काहीच करू नका. पण हातावर हात धरून चालणार नाही. आपल्याला स्टेम सेल थेरपी असो, फिजिओथेरपी, न्यूट्रिशन, हे सगळं मिळून आपण या मुलांचं जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे हे इम्प्रूव्ह करू शकतो आणि त्यांना जास्तीत जास्त दिवस चांगल्या रीतीने आपण जगवू शकतो. मला वाटतं हे एक महत्त्वाची गोष्ट होती की क्वालिटी ऑफ लाईफ, आयुष्याची गुणवत्ता वाढवणारी ही ट्रीटमेंट आहे, स्टेम सेल उपचार आहेत, ज्याची सोय आता न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये आहे. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की खास करून लहान मुलांचे मेंदूचे आजार आहेत, ज्याच्यामध्ये विविध आजार आपल्याला दिसतात, मोठा स्पेक्ट्रम आहे याचा, आणि ह्याच्यावरती आता मात करता येणं शक्य आहे. पण केवळ लहान मुलांचेच नव्हे, मोठ्यांचे मेंदूचे आजार ज्याच्यामध्ये पॅरालिसिस, हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी आहेत, त्याच्यामुळे येणारा लुळेपणा बरा होऊ शकतो. आपण एक लहान मुलांच्या मेंदूच्या आजाराचं उदाहरण घेतलं तर जन्माच्या वेळी जर का ऑक्सिजन पुरवठा कमी झाला, रक्त पुरवठा कमी झाला मेंदूला, तर सेरेब्रल पाल्सी सारखा आजार येतो, जो लहान मुलांना अपंगता देऊन जातो. अशा आजारामध्ये काय करता येईल आपण एका उदाहरणाने बघूया. डॉक्टर नंदिनी, काय मार्गदर्शन करू शकाल मला? सेरेब्रल पॉल्सीमध्ये जन्माच्या वेळेस रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे डॅमेज होतो किंवा इजा होते. ते कमीपासून खूप माइल्डपासून खूप सिव्हिअर होऊ शकते. हा उदाहरण आहे एका मुलाचं जो मानेखालती पॅरालाइज्ड आहे आणि काही करू शकत नव्हता, बसण्यामध्ये पण त्याला त्रास होतं, हाताचा तो वापर करू शकत नव्हता. तर स्टेम सेल थेरपीमध्ये हळूहळू त्याच्यासोबत फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, सगळं पुनर्वसन आपण ट्रीटमेंट करून त्याच्यामध्ये आपण फायदा बघू शकतोय. हे सांगायची पण गरज नाही आहे. अशी मुलं आहे जे आमच्याकडे 1.5-2 वर्षात आले आणि आता शाळेत जातात, शिकतात. तर आपलं एम हे आहे की मुलं लवकर आले तर त्यांना शाळेत जाऊन शिकायला तरी जमलं पाहिजे. आपलं पूर्ण जे फोकस असतं फक्त शारीरिक इम्प्रूव्हमेंटमध्ये असतं, पण स्टेम सेल थेरपीमध्ये मानसिक, बोलण्यामध्ये, बुद्धिमत्तेमध्ये, हालचालीमध्ये, सगळ्यांमध्ये आपल्याला एक होलिस्टिक इम्प्रूव्हमेंट दिसतं. येस, आणि होलिस्टिक इम्प्रूव्हमेंट दिसते कारण अप्रोच होलिस्टिक आहे. याच्यामध्ये केवळ स्टेम सेल नव्हे तर न्यूरो रिहॅबिलिटेशन हे सगळ्यात महत्त्वाचं. विविध प्रकारचे हे जे उपचार आहेत, भौतिक उपचार आहेत, हे या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि जरूर ह्याचा आपण लाभ घ्या. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणाऱ्या स्टेम सेल उपचारांविषयी आपण मार्गदर्शन घेत आहोत सुप्रसिद्ध स्टेम सेल तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांच्याकडनं. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं कशा रीतीने स्टेम सेल उपचार हे सुरक्षित प्रकारचे उपचार आहेत, ज्याच्यामध्ये ॲडल्ट स्टेम सेल ज्याला म्हटलं जातं, म्हणजेच त्याच पेशंटचे स्टेम सेल ह्या त्या रुग्णाला दिल्यामुळे त्यांना होणारे जे मेंदूचे विकार आहेत त्याच्यावरती आपण मात करू शकतो. विविध प्रकारचे मेंदूचे विकार आहेत, पॅरालिसिस आहे, ज्याला स्ट्रोक किंवा पक्षाघात, अर्धांगवायू, लुळेपणा संबोधलं जातं. ह्याच अनुषंगाने हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी सारखे आजार आहेत ज्याच्यामुळे लुळेपणा येऊ शकतो. दुखापतीमुळे, मेंदूच्या दुखापती आहेत, कोमासारखा आजार आहे, आणि ह्या अनुषंगाने मणक्यांवरती आघात झाल्यामुळे येणारा लुळेपणा, ह्याच्यावरती सुद्धा आपण मात करू शकतो. लहान मुलांचे मेंदूचे आजार अर्थातच विविध आहेत, मोठा स्पेक्ट्रम आहे, विविध प्रकारचे आजार आपल्या डोळ्यासमोर येतात. ऑटिझम सारखा आजार आहे, सेरेब्रल पाल्सी आहे, स्नायूंना होणारा आजार ज्याला स्नायू दुर्बलता, मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हटलं जातं, किंवा डाऊन सिंड्रोम सारखा आजार आहे, मतिमंदत्व, मेंटल रिटार्डेशन आहे. हे विविध आजारांवरती आपण आता स्टेम सेल उपचारांनी मात करू शकता. अर्थातच हे उपचार न्यूरोजन ब्रेन नंबर आपण स्क्रीनवर बघत आहात, हे न्यूरोजन संस्थेचे हेल्पलाईन नंबर आहेत, ज्या ठिकाणी पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात कन्सल्टेशन उपलब्ध आहे, ज्याचा आपण लाभ घेऊ शकता. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 9920200400 हा मोबाईल आणि 41136565 हा लँडलाईन नंबर, ज्याच्यामागे STD कोड 022 लावायचा आहे. ह्यावरती जरूर फोन करा, आपले प्रश्न जरूर विचारा. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वेळत असताना मॅडम, जसं मी म्हटलं मगाशी, या विविध आजारांना एक मेंदूच्या आजारांना खास करून सामाजिक दृष्टिकोन आहे, कारण मेंदूचा आघात झाला किंवा ब्रेनला अटॅक आला असं आपण म्हणूया, जसं हार्ट अटॅक संबोधतो, कोणत्याही स्वरूपाचा असो, वेगवेगळ्या कारणांनी तो होऊ शकतो. तर अर्थातच मेंदूचं काम करण्याची क्षमता कमी होते. हार्टची काम करण्याची क्षमता झाली तर माणसावरती एवढा परिणाम होत नाही, पण मेंदूची क्षमता कमी झाली तर लुळेपणा येतो. आपण रुग्ण आपल्याला अंथरुणाला खेळलेला दिसतो, आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळी उदाहरणं आहेत. पण दुखापत झाली मेंदूला, खास करून हेड इंजुरीचं आपण एक उदाहरण बघूया. या अनुषंगाने आम्हाला मार्गदर्शन करा की काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात हेड इंजुरीमध्ये, आणि ह्या कॉम्प्लिकेशनवरती स्टेम सेल उपचार कसे मात करू शकतात. हो, हेड इंजुरी झाल्यानंतर वेगवेगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. काही लोक कोमामध्ये जातात, कोमामधून बाहेर निघाल्यानंतर ते विकलांग असतात. एक बाजू त्यांची पॅरालाइज असते किंवा त्यांची समज, ते मेंटल रिटार्डेशन सारखं पण एक पिक्चर असतं. व्हायलंट, हा जो मुलगा 18 वर्षाचा ट्रेनमधून पडलेला, कोमामध्ये होता, बाहेर निघाल्यानंतर व्हायलंट होता, त्याला काही समज नव्हती आणि शरीरावर काहीही नियंत्रण नव्हतं. स्टेम सेल थेरपीनंतर त्याचं जे व्हायलन्स आहे, त्याचं जे अग्रेसिव्ह बिहेवियर आहे ते कमी झालं.
शांत झाला, त्याची समज म्हणून परत यायला लागली, आता त्याला सगळं काही समजतं, त्याला व्यवस्थित रिहॅबिलिटेशन दिलं तर तो आता विथ सपोर्ट तो चालू शकतो, ॲटलिस्ट तो बसू शकतो. आधी त्याला बसायलाही जमत नव्हतं, त्याचे दोन्ही साईड पॅरलाइज्ड होते. आता तो एका हाताने तो मोबाईल वापरतो, तो खाऊ शकतो, बिस्किट खाऊ शकतो, स्वतःच्या हाताने कपडे घालायचा प्रयत्न करू शकतो. तर हे एक मार्ग आपल्याला मिळतं. जिथे मार्ग पूर्ण बंद असतात तिथे काही दारं उघडतात आणि मार्ग आपल्याला पुढे जायला काही मार्ग सुचतं. तर कुठे ना कुठे पुढे आपली गाडी गेली तर आपण आपले प्रयत्न आपण करू शकतो. पुष्कळ लोक प्रयत्न करून हताश होतात, पण स्टेम सेल थेरपी या प्रयत्नांना आपल्याला सार्थक करतं. प्रयत्न करणं गरजेचं आहे, रिहॅबिलिटेशन करणं गरजेचं आहे, पण स्टेम सेल थेरपी हे माध्यम होतं, तुम्हाला एक टूल होतं, वापरून आपण पुढे जाऊ शकतो. येस, सेरेब्रल अटॅक हे असाच एक मेंदूचा आजार आहे ज्याच्याविषयी आपण मार्गदर्शन घेऊया डॉक्टर नंदिनी याच्याकडनं. हा आजार काय आधी आम्हाला सांगा आणि एक उदाहरण बघूया आपण त्याचं काय सांगता येईल. सेरिब्रल अटॅक्झिया बद्दल खूप लोकांना माहिती कमी आहे. सेरिब्रल अटॅक्झिया म्हणजे छोटं मेंदू हे जे हळूहळू कंपत जातं. हा आजार छोट्या मुलांना पण होऊ शकतो आणि वयस्करांना पण होऊ शकतो. याचे कारण वेगळे वेगळे असतात. हे जे व्यक्ती आहेत ते वयस्कर आहेत, मर्चंट नेव्हीमध्ये होते आणि कारण की त्यांचं तोल सावरत नाही म्हणून ऑब्व्हियसली शिपमध्ये ते जाऊ शकत नाही. तर स्टेम सेल थेरपी नंतर हा जो प्रॉब्लेम वाढत असणारा प्रॉब्लेम आहे ते थांबला आणि त्यांचं जे कंपाऊंड आहे, जे त्यांची हालचाल जास्तीची होती दारुड्यासारखी, ते कमी झाली आणि त्यांचे कामं ते हळूहळू करू लागले. तर दोन प्रकारचं आपल्याला रिझल्ट मिळतं स्टेम सेल थेरपीनी. एक तर प्रॉब्लेम जे वाढत जाते ते आपण थांबवू शकतो, स्टेबिलाइज करू शकतो आणि हळूहळू माघार घेऊ शकतो. तर स्टेम सेल थेरपी हा म्हणून खूप इफेक्टिव्ह आहे सेरिब्रल अटॅक्झियामध्ये. येस, ह्या अनुषंगाने आपण इतरही आजारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वागत. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध स्टेम सेल तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रन आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत, खास करून मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणाऱ्या स्टेम सेल उपचारांविषयी. आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतलं विविध प्रकारचे मेंदूचे विकार आहेत, ज्याच्यात पॅरालिसिस आहे किंवा मेंदूच्या दुखापती आहेत, हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी सारखा होणारा आजार आहे ज्याच्यामुळे लुळेपणा येऊ शकतो. ह्याच्यावरती आपण स्टेम सेल उपचारांनी मात करू शकतोच, पण खास करून लहान मुलांचे मेंदूचे आजार आहेत विविध प्रकारचे, त्याच्याही वरती आता आशेचा किरण निर्माण झालेला आहे स्टेम सेल उपचारांमुळे, ज्याच्यामध्ये सेरेब्रल पाल्सी आहे, ऑटिझम सारखा आजार आहे, डाऊन सिंड्रोम सारखा आजार आहे, मतिमंदत्व, मेंटल रिटार्डेशन आहे. या विविध आजारांवरती आता मात करता येणं शक्य आहे. आणि हे सर्व उपचार आता निरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट, जी सीवूड स्टेशन समोर आहे संस्था, नवी मुंबई या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण त्यांचे हेल्पलाईन नंबर बघतात स्क्रीनवरती, ते जरूर टिपून घ्या. 9920200400 हा पहिला नंबर आहे. 41136565 हा एक लँडलाईन नंबर आहे ज्याच्यावरती आपण फोन करू शकता. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात कन्सल्टेशन उपलब्ध आहे, खास आमच्या झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण फोन करा पुढील नंबरवरती. आपल्याला ह्या स्वरूपाचा कोणताही आजार असेल तर निराश होऊ नका, जरूर एक आशेचा किरण आहे. आणि स्टेम सेल उपचारांबरोबर सर्व प्रकारचे भौतिक उपचारही उपलब्ध आहेत निरोजन संस्थेमध्ये, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वेळत असताना मॅडम, विविध प्रकारचे मेंदूचे आजार मगाशी आपण बघितले होते. मेंदूचे आजार म्हटले की पहिला कोणता आजार आपल्या डोळ्यासमोर येतो तो पॅरालिसिस किंवा स्ट्रोक हा आहे. आपण एक उदाहरण बघूया आणि अनुषंगाने पॅरालिसिसमध्ये किंवा अर्धांगावे लुळेपणा म्हटलं जातं, ह्याच्यावर स्टेम सेल उपचार काय मात करू शकतात आम्हाला सांगा, काय सांगता येईल? पॅरालिसिस स्ट्रोकमध्ये नक्कीच इमिजिएट जे अक्यूट कंडिशनमध्ये मेडिकल ट्रीटमेंट आहे ते आवश्यक आहे. त्याच्यानंतर जे पॅरालिसिस दे न्यूरो डेफिसिट जे उरतं, जसं हात जे आहे टाईट होतं, वापरता येत नाही किंवा तोल सावरत नाही, पाय ड्रॅग करावं लागतं, हे जे स्टेम सेल थेरपीनी फिजिओथेरपी याच्यासोबत केलं तर आपल्याला जे टाईटनेस आहे ते कमी होतो आणि तोल सावरतं. पुष्कळसे पेशंट आमच्याकडे येतात, आम्ही सगळे व्यायाम केले पण तोल सावरत नाही. तर स्टेम सेल थेरपीनंतर हे सगळ्यात पहिले होतं की तोल सावरतं, जेणेकरून चालायला सोपं होतं, पटपट चालू शकतात. आणि जे हातामध्ये टाईटनेस आहे किंवा हाताचे फिंगर्स मूव्ह होत नाही, बोटं हालत नाही, ते मूव्हमेंट सुरू होतो. कारण ते सगळ्यात कठीण आहे मूव्हमेंट सुरू करायला, कितीही प्रयत्न केले तर तो एक प्रॉब्लेम राहतो. तर स्टेम सेल थेरपीनंतर आम्ही हे बघितलं आहे की मूव्हमेंट ऑफ रिस्ट आणि फिंगर्स खूप इझिली येतं. येस, आपण या अनुषंगाने दुसरं एक उदाहरण बघूया. स्पायनल कॉर्ड इंजुरीचं आपल्याला माहिती आहे अपघातांचं प्रमाण खूप आहे भारतामध्ये, ज्याच्यामध्ये हेड इंजुरी होतेच, पण मणक्याना दुखापती झाल्यामुळे लुळेपणा येऊ शकतो. त्याच्यावर आपण कशी मात करू शकतो आपण एका उदाहरणाने बघूया, काय सांगता येईल मॅडम?
मणक्याला मार म्हणजे मानेखालती पॅरालाइज्ड होऊ शकतात किंवा कमरेखालती, आणि याचे वेगळे वेगळे कारणं असू शकतात. हा जो व्यक्ती आहे त्याचं स्पाईनमध्ये एक सिस्ट होतं आणि ऑपरेशनच्या नंतर तो कम्प्लिटली नेक डाऊन म्हणजे मानेखालती पॅरालाइज्ड होता आणि तो बसूही शकत नव्हता. तर स्टेम सेल थेरपीनंतर सगळ्यात पहिले ही गोष्ट झाली की त्याला बसायला जमलं, हळूहळू त्याच्या हातामध्ये ताकद आली, मग त्याच्या धडामध्ये तोल सावरलं गेलं, मग तो आता पाऊल टाकू शकतो. तर मानेखालती जो पॅरालाइज्ड माणूस होता त्याला वेळ लागलं, पण त्यांनी आपलं प्रयत्न सोडले नाही. आता बघा की आधी तो सपोर्ट लागायचा, तो स्प्लिंटनी तो नीलिंग करायचा, आता त्याच्या हातामध्ये ताकद आली तर हातावर पूर्ण बॉडी तो सांभाळू शकतो. हळूहळू त्याला आधी भरपूर सपोर्ट लागायचा आणि आता तो कमीत कमी सपोर्टनी पाऊल पुढे टाकतोय. तो हळूहळू त्याचे जे पायाला सपोर्ट लागणारे कॅलिपर्स आहेत ते कमी होतं आणि त्याशिवाय तो उभा राहतोय. तर या प्रक्रियेला वेळ लागलं, पण ते नक्की झालेलं हे स्टेम सेल थेरपी नंतर शक्य झालंय. खरोखर मला वाटतं एक महत्त्वाची गोष्ट, ही काही जादू नव्हे, हे मेडिकल सायन्स आहे आणि स्टेम सेल उपचार आणि खरोखर एक जादूसारखं परिवर्तन ह्या रुग्णांमध्ये आपल्याला दिसतं. जाता आता प्रेक्षकांना काय सल्ला देता येईल आपल्याला? नक्की जसं मी नेहमी सांगते की मेंदूचे आजार असाध्य असूनही आपण नक्की पेशंटला काही ना काही मदत करू शकतो. असे कोणतेही पेशंट नाही ज्यांना आपण काही सुचवू शकत नाही. स्टेम सेल थेरपीने हे जे कार्य आहे आणखी सोपं झालेलं आहे, सेफ आहे, सुरक्षित आहे, तुमच्या शरीरातले मूळ पेशी आपण घेतो आणि इफेक्टिव्ह आहे. तर नक्की याच्याबद्दल विचार करा. येस, मला वाटतं हा एक मोलाचा सल्ला होता जो डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांनी आपल्याला दिला. आपणही जाता जाता पुढचे जे नंबर आहेत स्क्रीनवरचे ते टिपून घ्या. 9920200400 41136565 याच्या मागे STD कोड 022 लावायचं. हे नियोजन संस्थेचे नंबर आहेत. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात कन्सल्टेशनही उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. मॅडम, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्व क्षणाने केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.